नमस्कार. मी मच्छिंदर गोरी. आपले शास्त्र या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपण आपले जे शास्त्र आहे ते शास्त्र आपण इथं समजून घेतो आहे. तर आता आपण याच्यापुढं जे व्हिडिओ राहणार ते गृहस्थाश्रम कशासाठी कशामुळं ते आपण इथं सर्व समजून घेणार आहे. तर आज विवाह का करावा, विवाह करणं आवश्यक काय हे आपण आता इथं समजून घेणार आहोत. की आपल्या धर्मग्रंथामध्ये दोन प्रकारचे ब्रह्मचार्याचं वर्णन आहे. एक नैष्ठिक ब्रह्मचारी आणि एक उपकुर्वाण ब्रह्मचारी. नैष्ठिक आणि उपकुर्वाण हे ब्रह्मचार्याचं वर्णन आहे. आणि जे आजन्म ब्रह्मचारी असतात की जो जन्मताच ब्रह्मचारी असतो त्याला काय म्हणतात, नैष्ठिक ब्रह्मचारी. म्हणजे तो खऱ्या अर्थानं ब्रह्मचारी होतो. आणि जे आपल्या विवेकाच्या योगाने आपली भोगेच्छा नष्ट करण्याकरता असमर्थ ठरतात की आपण भोगेच्छा की नष्ट करायची आपल्याला किंवा भोगेच्छा नष्ट करण्यासाठीच विवाह करतात. आपली जी इच्छा आहे, कामवासना आहे ती नष्ट करण्यासाठी विवाह करतात, त्याला काय म्हणतात, उपकुर्वाण ब्रह्मचारी. तात्पर्य असे की जे विवेकाच्या योगाने भोगेच्छाला नष्ट करू शकत नाही त्यांनी विवाह करून पाहावा. त्यांना असा अनुभव येईल की हे भोग नष्टा भोगल्यामुळं नष्ट होणार नाही. ही भोगेच्छा किती जरी भोगली तर नष्ट होत नाही. त्यामुळे गृहस्थाश्रमानंतर वानप्रस्थ आश्रमाचा संन्यास आश्रमाचा अंगीकार सांगितलेले की 4 आश्रम आहे की ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थ आश्रम आणि संन्यास आश्रम. 4 प्रकारचे आश्रम. म्हणून आपली भोगेच्छा नष्ट होत नाही. आपण संसारामध्ये कंट्रोल भोगेच्छा नष्ट नंतर आपल्याला काय वानप्रस्थ आश्रम आपल्याला सांगितलेलं आहे. नंतर आपल्याला संन्यास आश्रम सांगितले आहे की गृहस्थाश्रमानंतर सुद्धा काय आश्रम आहे. नेहमी गृहस्थाश्रमात राहून भोग भोगणे माणुसकीचे लक्षण नाही. नेहमी गृहस्थाश्रमात राहून भोग भोगणं हे काय माणुसकीचं लक्षण नाही. की आपल्याला मुलगा झाला, मुलगी झाली, संतान प्राप्ती झाली, त्याच्यानंतर भोगेच्छा इच्छा माणसानं काय सोडून द्यावा असं शास्त्र सांगतात. ज्याच्या मनात भोगेच्छा आणि वंश परांगत टिकून राहू इच्छितो, वंश सातत्याने टिकण्यासाठी, तसेच वंश सातत्य टिकवणे त्याला भाऊ वगैरे कोणीच नाही, त्याला केवळ भोगेच्छा नष्ट करण्यासाठी उद्देशाने आता वंश सातत्य टिकवण्यासाठी विवाह करणं आवश्यक आहे. जर उपरोक्त दोन्ही प्रकारच्या इच्छा जर मनात नसतील, ज्याच्या जीवनात किंवा मुलं संतान ही मला लागत नाही, मला फक्त देवाचं करायचं आहे अशी ज्याच्या मनात भावना आहे आणि अशा प्रकारची दोन्ही प्रकारच्या मनात इच्छा नाही, त्याला विवाह करण्याची काय आवश्यकता नाही. त्याला विवाह करण्याची आवश्यकता नाही. ज्याला आपले वंश परंपरा आपल्याला वंश आपला पुढे चालवायची अशी जी इच्छा आहे त्याने काय करायचं, विवाह करायचं. त्याला काय म्हणतात, उपकुर्वाण ब्रह्मचारी. ब्रह्मचारी की जो संसारिक राहून लग्न करून सुद्धा विशिष्ट वेळेसच भोगीच्छा भोगतो, त्याच वेळी जर आपण भोगीच्छा जर केली तर तो सुद्धा काय ब्रह्मचारीमध्ये मोडला जातो. त्याचं काय नियम आहे की रात्री 12 ते 3 या वेळेसच तो काय भोगीच्छा पूर्ण करतो, कामवासना पूर्ण करतो. किंवा की जे अमावस्या पौर्णिमा हे दिवशी एकादशी हे जे उत्सव असतात, हे जे काही परोका असतात त्या परोकाळी जो संभोग करत नाही. अशा प्रकारे जो पूर्ण शास्त्राप्रमाणे भोगीच्छा पूर्ण करतो तो काही ब्रह्मचारीचा असतो. फक्त तो भोगीच्छा काय करतात की वंश परंपरा वाढवण्यासाठी करतो, त्याला काय म्हणतात उपकुर्वाण ब्रह्मचारी. म्हणून शास्त्र सांगितले की हे जर आपली इच्छा पूर्ण नसेल तर त्याने काय करावं, त्याने विवाह करावा असं शास्त्रात सांगितलेले. जय हरी.